तिथे छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे। अवघा आठवडाभर उरला असल्याने शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्यात। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांची एक व्हिडिओ क्लिप शोधून दाखवलेली आणि निशाणा साधलाय। बघूया या संदर्भातला हा रिपोर्ट। ये ताजुब की बात है। मैं बोलता हूँ एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे, क्योंकि उनको मालूम है कि कल रामनवमी है और रामनवमी के इसमें पूरे देश भर में दंगे फसाद हो जाएंगे। फिर ये इतनी सोच, बड़ी सोच भी मुस्लिम समाज के पास है। संभाजीनगर मतदारसंघातील प्रचारात लाव रे तो व्हिडिओचा मुद्दा आलाय। आमदार संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात थेट चंद्रकांत खैरेंचा व्हिडिओच लावला। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे नमाज पठणाचं महत्त्व सांगत असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय। तसंच खैरेंनी यावेळी मुस्लिम समाजाचं तोंड भरून कौतुक केलंय। एक भी मुस्लिम आदमी ने एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे। ये ताजुब की बात है। मैं बोलता हूँ एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे, क्योंकि उनको मालूम है कि कल रामनवमी है और रामनवमी के इसमें पूरे देश भर में दंगे फसाद हो जाएंगे। फिर ये इतनी सोच, बड़ी सोच भी मुस्लिम समाज के पास है। इनको मैं कितने बार बोला कि तुम 5 बार नमाज पढ़ो। क्यों? मैं भी बोलता कि हमारे सारे लोग बोलता कि मंदिर में जाते जाओ। इनको बोलता था कि 5 बार नमाज पढ़ो। क्यों? क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा, मैं जब मस्जिद के वहाँ बाहर कोई लोग बीमार ये रहते, नमाज पढ़ने के बाद में से मालूम है ना जी। क्यों करते? मतलब इतनी इंपॉर्टेंट नमाज रहती है। इसलिए मैंने बोला कि इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सब सारा मतलब इनके माहौल भगवान ने दिया, मतलब अल्लाह मियाँ ने दिया माहौल अच्छा रहेगा। चंद्रकांत खैरेंच्या या वक्तव्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करण्याची आयती संधी शिंदेंच्या शिवसेनेकडे चालून आली आहे। संजय शिरसाटांनी चंद्रकांत खैरेंच्या नावापुढे जनाभी उपाधी लावत टोला लगावलाय। तर एखाद्या धर्माचा आदर करणं चुकीचं आहे का असा सवाल करत अंबादास दानवेंनी शिरसाटांना सुनावलाय। आता म्हणा, होय मेरे को मत दो, मैं जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी आपके औरंगजेब की कब्र और अच्छी करूंगा, वहाँ और संगम रौरी पत्थर लगाऊंगा और तुम तो जाते जाते नमाज को मैं भी आऊंगा असं म्हणायची वेळ त्यांच्यावर आली। म्हणून आता उबाटा गटाच्या नेत्याला सांगतो, आता तुम्ही शांत बसा। शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयकपणाच्या सर्टिफिकेटची शिवसेनेला गरज नाही आहे। आणि जर कोणी एखाद्या धर्माचा आदर केला तर त्यात आपल्या धर्माचा अपमान होतो असा काही हिंदुत्वाचा एवढा संकुचित विचारसरणी हिंदुत्वाची नाही आहे। हिंदुत्वाची भूमिका ही व्यापक आहे। ही सातत्यानं प्रबोधनकार ठाकरे जे असतील, शिवसेना प्रमुख असतील, उद्धवजी असतील सांगत आले की आमची हिंदुत्वाची भूमिका व्यापक आहे, बाकी धर्माचा आदर करणारी आहे। आणि अशा प्रकारचा आदर करणारी भूमिका असेल तर ते काही हिंदुत्वाची प्रतारणा थोडी होऊ शकते। त्यांना कधीही मुसलमानांच्या बाबतीत आठवण आली नाही होती। कमीत कमी याचा तर क्रेडिट द्यायला पाहिजे की माझ्यामुळे ते ईदगाहपर्यंत आले, लोकांना तिथे उभे राहून ईद मुबारकची शुभेच्छा देत होते। हे परिवर्तन कशामुळे झालेलं आहे? हे परिवर्तन याच्यामुळे झालेलं आहे की त्यांनी बघितलं की जे खासदार इम्तियाज जलील आहे ते आमच्या शिवजयंतीला येते, ते गणपती उत्सव मध्ये येते, ते हनुमान जयंतीला येते। संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र शिवसेनेतल्या फुटीमुळे आता 2 शिवसैनिकांमध्येच सामना रंगतोय। सध्या MIM कडे असलेला संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी महायुतीनं ताकद लावली आहे। त्या पार्श्वभूमीवर संदीपान भुमरेंसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभांचा धडाका बघायला मिळणार आहे। 8 मेला अमित शहांची सभा, 9 मेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एकाच दिवशी गंगापूर, वैजापूर आणि कन्नडमध्ये सभा, तर 10 मेला राज ठाकरेंच्या सभेचंही नियोजन होत आहे। ते पैसे कशाचे? देशी दारू, होलसेल लायसन्स, त्याच्यानंतर मग पांढरचे पैसे अनेकांनी द्याय 13, त्याच्या आधी जास्त होते। मग मला सत्तार म्हणलं कि साहेब क्या है ये, इसने बहुत पैसे ले रहा, कैसा करेंगे?
काय करायचं म्हणून साहेब मला किती 30 जाऊन साहेबांना सांगा. म्हणजे मी तर माझ्या पद्धतीने सांगा पण तुम्ही पण जाऊन सांगा. हे काय सांगता येईनी एकनाथ शिंदेकून कामं आणल्या खैऱ्याना आणि 10% वाटले वैजापूरला. दिनेश शेठ खरं आहे का खोटं? नाही खोटं असेल तर मला सांगा. खैरे साहेबांनी एकनाथ शिंदेकून 10-15 कोटी आणले वैजापूरला, त्याच्यातले काही वाटले 10%. खैरेला म्हणा तू नाही म्हण, आपण माणसं उभा करू, त्यांना त्यांना दिले त्यांनी दिले. एकेकाळी सोबत असणारे शिवसैनिक चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे एकमेकांविरोधात उभे ठाकले. गेल्या लोकसभा निवडणुकीत हम साथ साथ है म्हणणारे हे नेते आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे संभाजीनगरचा निकाल काय लागणार याची उत्सुकता आत्तापासूनच शिगेला पोहोचली आहे. सुमित पवारसह सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर.